रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सृष्टी सोसायटी कोथरूड सविनय सादर करीत आहोत एकांकिका गुलाबी सिर. मूळ कथा संतोष शिंत्रे. नाट्यलेखन दिशा ठोसर. दिग्दर्शन कौस्तुभ गोगटे, दिशा ठोसर. पात्रपरिचय सिरजू दीप्ती खांडेकर, नोबजा रेश्मा जाधव, जेराल्ड नील जोगळेकर, बरुआ प्राजक्ता मुळेकर, शशींद्रन आशिष शेर्लेकर, दिव्या गायत्री देगावकर, सॅम्युअल पिशवीकर, कौस्तुभ गोगटे. संगीत वरद लिमय. प्रकाश योजना दिशा ठोसर. नेपथ्य आणि वेशभूषा अर्चना लिमय, तृप्ती अंजरलेकर. नेपथ्य सहाय्य धनश्री जोगळेकर. सादर करीत आहोत गुलाबी सिर. Right. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. इड़ले इड़ले Mr. Samuel, just follow us and there would be no harm. कोण तुम्ही? तुम्हाला माझं नाव कसं माहित? Miss Irju की नोबजा, आम्ही फक्त आम्हाला मिळालेले ऑर्डर्स फॉलो करतोय. हे बघा, तुम्ही मला लुटायला आला असलात तर माझ्याकडे काही नाहीये. आम्हाला तुला फक्त बॉसकडे घेऊन जायचंय. कोण बॉस? घाई काय, भेटून कळेलच की. हे बघा, तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. तुम्हाला माहित नाही ह्या देशाच्या सगळ्यात मोठ्या. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्ही फक्त काम करतोय आमचं. अरे पण माझ्यासारख्या ऑर्निथॉलॉजिस्टला किडनॅप करून तुम्हाला काय मिळणार आहे? ए, असेल तो कोणी, आम्हाला काय करायचंय? अरे याला काय अर्थ आहे? हे बघा, तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. तुम्हाला माहित नाही मी काय करू शकतो. चला चला, गप्पा मारत जायचंय की दमदाटी करू? हे बघा, तुम्ही धमकावू नका मला. तुम्हाला माहित नाही मी काय करू शकतो. आम्ही हेही करू शकतो. निघायचं का? चला. दिवस झाले, पिशवीकर सरांचा अजून काहीच पत्ता नाहीये. पोलीस फोर्स पाठवलाय पण त्याचाही काही उपयोग होत नाहीये. असा का करतो हा सामील दरवेळी? आणि जिकडे जाऊन बसलाय तिथे नेटवर्क नसेलच. छायला सुखाने रिटायर पण होऊ देणार नाही मला. अगदी बरोबर आहे. काय तुम्ही म्हणलात ना नेटवर्कचं, ते अगदी बरोबर आहे. बरं, पोलिसांना काही क्लू सापडलेत का? त्याच्या काही वस्तू सामान खुणा? अरुणाचल वरून म्यानमारला जाण्याच्या बॉर्डरवर त्यांचा एक थर्मास सापडलाय, तेवढंच आहे. म्यानमार बॉर्डर?
तो जर तिकडे जाऊन बसलाय तर त्याच्याकडून संदेश येईपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. एक विचारू का सर? पिशवीकर सर आपली तहान भूक विसरून आपल्या कामात गुंग असतात हे खरंय, पण आपल्याला सांगितल्याशिवाय ते म्यानमार बॉर्डर क्रॉस करणार नाहीत ना. मला एक वेगळीच शंका आहे. काय म्हणायचं काय ते? सरांना कोणी किडनॅप केलं नसेल ना? ही शक्यता माझ्याही डोक्यात आली होतीच. तसं जर असेल तर कठीण आहे, पण त्याला किडनॅप कोण करेल आणि कशासाठी? मला आता भीती वाटतेय सर. आपण म्यानमारमध्ये सर्च ऑपरेशन कॉल करूया का? अगं पण तिकडे जायचं कसं? आणि तिथे जायचं म्हणजे तिथल्या पोलिसांना इन्व्हॉल्व करायला लागणार. नको, थांबण्या वाचून काही पर्याय नाहीये दिव्या आपल्याकडे. लेट्स वेट अँड वॉच. सॅम्युअल पिशवीकर. कोण तुम्ही? अरे मला ओळखलं नाही? सॅम्युअल सर. आपण ओळखतो? तुम्ही मला कुठे आणलंय? तुम्हाला काय हवंय? तुम्ही खरंच यांना ओळखलं नाहीत का? इथून सुटता यावं म्हणून नाटक करताय. नाटक? काय मिळणार आहे मला नाटक करून? जसं तुमच्याबद्दल ऐकलं होतं एकदम तसेच आहात की. कसा? स्ट्रेंज. आणि टिपिकल सायंटिस्ट. ऑर्निथॉलॉजिस्ट आहे. म्हणजे सायंटिस्टच ना? हे बघा, तुम्ही मला कुठे आणलंय? तुम्हाला काय हवंय? घाई काय आहे पिशवीकर सर? जसा तुम्ही बरुआ मॅडमचा तुमच्या ऑफिसमध्ये पाहुणचार केला होता तसा आम्हालाही करू द्या की. तुम्ही तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये? हो, आणि तुम्ही माझ्याशी फोनवर खूप चांगलं बोलला होतात अशातलाही भाग नाही. आपण फोनवर? हे बघा, मला आपण भेटल्याचं किंवा बोलल्याचं काही आठवत नाही. आणि एकतर या तुमच्या माणसांनी मला 3 दिवस इथे चालत आणलंय. खूप दमलोय मी. मला झोप येते. ठीक आहे, आज आराम करा तुम्ही. पण हो, उद्या पहाटे 4 वाजता तयार राहा. आपल्याला इथून पुढे अजून चालत जायचंय. कुठे? खूप प्रश्न विचारता तुम्ही सॅम्युअल सर. हे बघा, तुम्ही मला कुठे आणलं? मला माझ्या सहकाऱ्यांशी संपर्क करू द्या. तुम्हाला कुठे आणलंय ते सांगून तुमच्या सहकार्यांशी संपर्क करू देऊ एवढे बुद्धू वाटलो का आम्ही तुम्हाला? सॅम्युअल सर. बरोबर मॅम, चिल. आपण नॉर्दर्न म्यानमारच्या शादुजुक गावात आहोत आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कोणालाही सांगायची परमिशन नाहीये. करा संपर्क तुमच्या सहकार्यांशी. आणि हो, तुमचा मेसेज हा एकदम क्लिअर पाहिजे. जे काही असेल ते एका ओळीत लिहा. नो सिग्नलिंग. आणि कुठलीही गडबड करायची नाही. हे झाल्यावर झोपायचंय. उगाच पळून वगैरे जायचा प्रयत्न करायचा नाही. नाहीतर काय होईल ह्याची कल्पना तुम्हाला आली असेल नाही का? विक्वेट. सॅम्युअल सर. दिव्या शशींद्रन सर काय करत असतील? तेव्हा ना मी परत जायला हवं. माझा निरोप त्यांना मिळेल ना? तीन दिवस जाणून सगळं अंग दुखतंय. सगळं शरीर खिळखिळ झाल्यासारखं वाटतं. आणि यांचं म्हणणं आहे ह्यांना मी ओळखतो. कसा? या बाईंना मी भेटलोय कधी? आणि फोन, या अमेरिकनचे मी फोनवर बोललो. मला काहीच का आठवत नाही.
मी कुठे आहे, कुणाबरोबर आहे, काय चाललंय, कशाचाच पत्ता लागत नाही. पिंक हेडेड डक, गुलाबी सिर, शादूचूक गाव. 4-5 वर्ष झाली असतील. हे मला अधिकाने आठवलं. बरोबर 5 वर्षांपूर्वी ह्या बाई आल्या होत्या आमच्या ऑफिसमध्ये. कुठल्याशा कॅमेऱ्यानी काढलेला फोटो दाखवून पिंक हेडेड डकचा आहे म्हणून सांगत होत्या. आणि फोन, हो हो, ह्याच्यासारखाच एक माजलेला अमेरिकन होता, तोही त्यांना पिंक हेडेड डक स्पॉट झाल्याच सांगत होता. मूर्ख आहेत दोघं, एकतर मूर्ख किंवा महत्वाकांक्षी. कसं आहे ना, आपल्याला एखादी गोष्ट पाहायची खूप इच्छा असली ना की आपलं मन सगळीकडे आपल्याला तीच एक गोष्ट दाखवत राहतं. म्हणूनच लाल तुऱ्याच्या पोचार्डला पिंक हेडेड डक म्हणत होते. पण मी ही सॅम्युअल पिशवीकर आहे. हाकलून लावलं दोघांना. शशींद्रन सर, सर दिव्या, काय झालं? एनी लीड? पिशवीकर सरांचा फॅक्स आलाय. व्हॉट? काय लिहिलंय? एकच ओळ. काय? आय एम ओके, विल रिटर्न सून, इन्फॉर्म अदर्स. सॅम्युअल पिशवीकर. गुड मॉर्निंग सॅम्युअल. उठा पिशवीकर सर. आज आपण जे बघणार आहोत ते बघून तुमची झोप नक्की उडणार आहे. आज तुमच्या आयुष्यातली सगळ्यात यादगार सकाळ असेल. ऑल थँक्स टू अस. मी ओळखलंय तुम्हाला. व्हॉट? मी ओळखलंय तुम्हाला. हो, इज इट? मग तर आपलं अर्ध काम झालं नाही का बरोबर मॅम? सो शॅल वी? कुठे जाणार आहोत आपण? हे बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय. अरे, आमच्या इन्स्टिट्यूटनी ह्या भागात 2दा एक्सपिडिशन्स केलेले आहेत. तुम्हाला जे हवंय ते ह्या भागात नाही. सो डोंट ट्राय टू सेल मी द सेम स्टोरी अगेन. पेशन्स सॅम्युअल, पेशन्स. लेट्स गो. There you go, Samuel. जवळजवळ काळ्या रंगाच्या अंगाची बदकांची जोडी, नर मादीची. मान आणि डोकं टिपकागदाच्या फिकट गुलाबी रंगाचं. अंगाच्या त्या मानकट रंगापुढे मान आणि डोकं काय उठून दिसतंय? बाकी पाणपक्ष्यांच्या थव्यात सहज मिसळून जातील असे दोन लाजाळू. पण पाठ आणि पोट शेलाट्या बांधायचं असल्यानं काय रुबाबदार दिसताय. वाव,
पिंक हेडेड डक्स. काय पिशवीकर सर, काय वाटतंय? येस, पिंक हेडेड डक, गुलाबी सिर, बेलाशक. यू आर वेलकम सॅम्युअल. मार्वलस. Come on, Samuel. Don't be so ungrateful. कृतज्ञ नाही, सावध आहे. काय पिशवीकर सर, ऑल ओके? एवढं सुंदर आणि दुर्मिळ दृश्य बघून सुद्धा तुमचा चेहरा इतका असंतुष्ट का? बरं चला, तुमचा पाहुणचार करूयात. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी का तुमचा ग्रीन टी? तुम्हाला काय हवंय? अरे, जो प्रश्न आम्ही तुम्हाला विचारताय तोच तुम्ही आम्हाला विचारताय. हे बघा, मला काहीही नकोय. तुम्हाला काय हवंय? सॅम, तुला आम्ही एवढे मतलबी वाटतो का? इज दॅट युअर रीडिंग? ऑफकोर्स जेराल्ड. 5 वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला. कुठलासा फोटो दाखवून मला तो पिंक हेडेड डकचा आहे म्हणून सांगितलं. मी तो डिसमिस केला. आणि 5 वर्षांनी मला इथे बळजबरीनं आणताय, पिंक हेडेड डक दाखवताय. मग अरे, ब्रिटिश राजवटीमध्ये श्रीमंतांचे दिवाणखाने सजवायचे म्हणून या पिंक हेडेड डक्सची बेसुमार कत्तल झाली. इतकी की ही प्रजा नामशेष झाली, एक्सटिंक्ट, जस्ट लाईक डायनोसॉर्स. आणि आजही तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे पिंक हेडेड डक्स शेवटचे काही मोजके उरले असतील. आणि माझ्या प्रोफेशनल करिअर मधलं हे सगळ्यात महत्वाचं सायटिंग आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. बरोबर. मग केवळ पिंक हेडेड डक दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही मला निश्चितच इथे आणलं. तेवढे उदार तुम्ही निश्चितच. आणि हा जेराल्ड अमेरिकन म्हणजे तर प्रश्नच मिटला. एक्सक्यूज मी सॅम सर, मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात, पण तुमची ही हुशारी या युजलेस बोलण्यामागे वाया नका घालू. आय फिअर दॅट यू विल नीड दॅट लेटर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? इफ यू आर डन विथ द प्लेझेंटरीज, लेट्स टॉक बिझनेस. तयार राहा पिशवीकर, एका झटक्यात तुमचं आयुष्य बदलणार आहे. मला वाटतं आता प्रस्ताव मांडायला काहीच हरकत नाही, नाही का? कसला प्रस्ताव? सॅम, तुला मी एक सजेस्ट करू का? यू नीड टू वर्क ऑन युअर पेशन्स. हे बघा, मला सोडा इथून. अरे, आमचा पाहुणचार अजून झाला नाहीये पिशवीकर सर. म्हणजे अजून काय बाकी आहे? हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून सुरू व्हायचा आहे. जेरी, शाल्वी? येस, आय कांट वेट एनी लॉंगर. सॅम्युअल पिशवीकर, इंडियन नॅचरल हिस्ट्री इन्स्टिट्यूट मधला नावाजलेला ऑर्निथॉलॉजिस्ट, नादावलेला निसर्ग अभ्यासक, पक्ष्यांच्या विशेषतः पाण घटकांच्या अभ्यासामुळे आणि संशोधनामुळे जगभरातल्या इकॉलॉजिस्टच्या सतत तोंडी असलेलं नाव, असंख्य एक्सपिडिशन्स लीड करून सुद्धा आपल्या कामात प्रामाणिक आणि निष्ठावान, आपल्या शशींद्रन सरांचा उजवा हात असलेला सॅम्युअल पिशवीकर आपली ऑफर नाकारेल असं मला तरी वाटत नाही. मला तुमची कुठलीही ऑफर मान्य नाहीये. अतिघाई संकटात नाही पिशवीकर सर. आम्ही अमेरिकन्स नेहमी म्हणतो, रिग्रेट करण्यापेक्षा गिल्ट घेणं केव्हाही चांगलं. मी तुला आधीच सांगितलंय, बी पेशंट. आणि तुझ्यासारखा एवढ्या नावाजलेल्या सायंटिस्टच्या फायद्याचा आम्ही विचार करणार नाही असं होऊ शकतं का? कसला फायदा? आधी थोडी बॅकग्राऊंड समजून घेऊया. 5 वर्षापूर्वी तुमच्या इन्स्टिट्यूटनं आमचा दावा नाकारला. तुम्ही आमचं काहीही ऐकून घेतलं नाही. तुमच्यानंतर अजून 2 बर्ड सोसायटीजनी सुद्धा आम्हाला किरकोळीत काढलं. नंतरची 2 वर्ष मी प्रचंड अस्वस्थ होते. ह्याच दरम्यान मी फ्रान्समधल्या डल्कर आणि इंग्लंडमधल्या एशिया या खाजगी पक्षी संग्रहालयाच्या चालकांना भेटले. तिथंच शेवटची कॅप्टिव्ह पिंक हेडेड डक्स होती.
त्यांच्याच संपर्कातून मग इस्तंबूलमधला एक श्रीमंत संग्राहक आणि एक तेल सम्राट नादिष्ट आखाती प्रिन्स हाही एक संग्राहकच आहे. त्यांच्याशी आमची ओळख झाली. दीज कलेक्टर्स आर क्रेझी आणि त्यांची सर्वात चांगली क्वालिटी म्हणजे त्यांच्याकडे अनइमॅजिनेबल पैसा आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये एका पिंक हेडेड डकची जोडी असण्यासाठी त्यांनी आम्हाला $50 मिलियन अमेरिकन डॉलर्स द्यायचं कबूल केलं आहे. $50 मिलियन इच. इतकंच नाही तर हा कॅम्प एस्टॅब्लिश करणं, इथल्या लोकांच्या सॅलरीज, इथल्या मिलिटरी रूलचे मिळालेली आम्हाला फ्री हँड ट्रीटमेंट, ह्या सगळ्यासाठी आम्हाला 20% अपफ्रंट दिलाय. म्हणजे तुम्हा इंडियनच्या भाषेत सांगायला गेलं तर ॲडव्हान्स दिलाय. बरं मग मी काय करू यात? तुमची खूप मदत लागणार आहे सॅम्युअल सर. अर्थात त्याचा योग्य तो मोबदला आम्ही तुम्हाला देऊच. पण काही दिवस इथे राहून या पक्ष्यांचा एकंदर आहार विहार, त्यांच्या सवयी, त्यांचे एकंदर बिहेवियरल पॅटर्न्स यांचा तुम्ही अभ्यास करायचा. तुमच्याच मार्गदर्शनाखाली हे पिंक हेडेड डक्स आपण पकडू आणि चार्टर्ड फ्लाईटनी युरोप आणि आखातातल्या देशांमध्ये पाठवू. त्यांच्या मालकांनी त्यांना कसं ठेवावं, कसं सांभाळावं, काय खायला द्यावं हे प्रत्यक्ष तुम्ही त्यांना सांगायचं. दीज पीपल हॅव हेल लॉट ऑफ मनी अँड रिसोर्सेस. त्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. व्हॉट्स मोर, इथलं हे पिंक हेडेड डक सापडणं, त्यांचे केलेले ऑब्झर्वेशन्स आणि मेटिंगचे प्रयोग, त्यांचे काय ते पेपर आणि थिसिस असतील ते अर्थातच तुम्ही तुमच्या नावावर पब्लिश करू शकता. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, सॅम्युअल पिशवीकर हे नाव ऑलरेडी खूप मोठं आहे. त्यात तुम्ही केलेल्या ऑथेंटिकेशनमुळे आम्हाला किंमतही जास्त मिळेल. आय शो यू. $50 मिलियन त्याचे 1/3 आणि रुपीजमध्ये बघायला गेलं तर इंटू 80 धरून चला. सी नशिबान आहात पिशवीकर सर. मला थोडं पाणी मिळेल? किती फरक आहे नाही आपल्यात? ऑब्व्हियसली कितीही काहीही झालं तरी अमेरिकन थॉट प्रोसेस ही वेगळीच असते. मी त्याबद्दल बोलतच नाही. मग मी तुमच्यातल्या आणि माझ्यातल्या फरकाबद्दल बोलतोय. काय फरक आहे आपल्यात? की इतकी वर्ष जो पिंक हेडेड डक तुम्ही शोधत होता तो आम्हाला आधी सापडला आणि आम्ही तुम्हाला दाखवला. ते सुद्धा तुमच्यापेक्षा कमी अनुभव असून. फक्त तेवढाच जर फरक असता ना तर मी मान्य केलं असतं. अरे तिथे भारतात इन्स्टिट्यूटमध्ये नेऊन सत्कार केला असता, तुमचा रॅली काढली असती. पण नाही, तुमच्यातला आणि माझ्यातला फरक हा प्रेरणेतला आहे. अरे आत्ता तासाभरापूर्वी पाहिलेलं दृश्य डोळ्यांसमोरून जात नाहीये माझ्या. डोळे मिटले तरी ते बदकच दिसतात डोळ्यांसमोर. काय ते रूप होतं, अवर्णनीय. आत्ताही मी जर माझ्या सहकाऱ्यांना जाऊन सांगितलं ना तर त्यांचाही विश्वास बसणार नाही कदाचित. कशाचं तरी अविस्मरणीय दर्शन म्हणतात ना, तेच ते. पण तुम्ही त्याच मनोहर दृश्याबद्दल बोलताना तुम्ही डॉलर्सची, मालमत्तेची आणि हव्यासाची भाषा वापरताय. अरे तस्करी करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. जे आहे ते आहे पिशवीकर. ते काम आहे आमचं. त्यात कसली आली लाज? प्लस आम्ही ती डक्स काही पहिल्यांदा बघत नाहीये. वी आर द वन्स हू फाउंड देम राईट हिअर. आणि आम्हाला बरेचसे स्पॉट्स माहिती आहेत अख्ख्या म्यानमारमध्ये. हे बघा, मला हे मान्य नाहीये. विचार करून बोला, नाहीतर काय. आमची ऑफर ऍक्सेप्ट करा और वी विल शूट यू राईट हिअर. एवढा $1 बिलियन घाट घातलाय तो एका इडियट सायंटिस्टमुळे वाया नाही जाऊ देणार. इडियट. अरे थोड्या वेळापूर्वी स्तुती करत होतात माझी. ती त्या वेळेची गरज होती. आणि तुझ्या हट्टीपणामुळे आणि असहकारामुळे आमची इतक्या वर्षाची इन्व्हेस्टमेंट जर वाया जाणार असेल ना तर तुलाही जगायचा अधिकार नाहीये. तुला जर तुझं मेमोरियल आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान सायटिंगच्या ठिकाणी हवं असेल तर ठीक आहे. पटकन बोल काय ते. फार वेळ नाही आपल्याकडे. आणि हो, पळून वगैरे जायचा विचार करायचा नाही. नाहीतर तुला ज्या प्रकारे इथे आणलंय ना, तुझी काय अवस्था होईल हे तुला आतापर्यंत कळलं असेल नाही का पिशवीकर? हे बघा, मला थोडा वेळ हवाय विचार करायला. मला विचार करायला वेळ हवाय प्लीज. बरोबर मॅम. Until he decides, I'll have one cigarette. चेरी, त्यात हा पिशवीकर जरा जास्तच विंझिकल आहे. Agreed.
But come what may, we can't let this one go. There is a lot at stake. कुठे येऊन फसलोय मी. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. कुठला तरी एक पर्याय निवडायचा तरी जीव जाणं आलंच. एकीकडे माझ्या निष्ठेचा तर दुसरीकडे खुद्द माझ्या करिअर मधला सगळ्यात आनंदाचा आणि परमोच्च दुःखाचा क्षण एकाच दिवशी यावा. तस्करीचा आतंकवाद अजूनही सुरूच आहे. मला नाही कळत आहे फसवेडा. त्या पिंक हेडेड डक्सच्या बदल्यात काही $100 मिलियन घेणं म्हणजे माझाच प्रामाणिकपणा मीच विकून खाल्ल्यासारखं आहे. पण मी मेलो तरी हे थांबेल कशावरून? आज मला इथे गाडून उद्या माझ्याच सारख्या एखाद्या शास्त्रज्ञाला किडनॅप करून इथे आणायला कमी करणार नाहीत हे लोक. मी नाही म्हणताच त्यांची भाषा तू मी वरून तू वर आली. यातच त्यांची नियत कळली मला. पैशापुढे सगळं जग दुय्यम आहे यांच्यासाठी. पण जिवंत राहायचं असेल तर कुठला तरी एक पर्याय निवडावाच लागेल. नीतिमत्ता, तत्व, निष्ठा या सगळ्या गोष्टी लांबून ठीक वाटतात. पण जेव्हा मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असते तेव्हा मन आपला जीव वाचवण्याकडेच धाव घेतं. काय मग पिशवीकर, काय ठरलं? Ready to sacrifice your life? चेरी, ह्याची शेवटची इच्छा विचारायचे सोपस्कार करायचे का? अगदीच. What's your dying wish? मी तयार आहे. काय? Are you serious? हो. कसं आहे, हे काम, मान सन्मान, प्रतिष्ठा वगैरे सगळं ठीक आहे. पण पैसे कोणाला नको असतात नाही का? सो आय हॅव डिसाइडेड टू जॉईन यू गाईज. लेट्स मेक मनी. चेरी, वी डिड इट. एक मिनिट. आय डोंट ट्रस्ट हिम. कशावरनं हा तयार झालाय? अरे तुम्हीच मगाशी म्हणालात ना की तुम्ही माझे पैसे मला आत्ता देऊ शकता. हो, मग? द्या. व्हॉट? हो, माझे $10 लाख मला आत्ता द्या ॲडव्हान्स. राईट? ते मी माझ्या ताब्यात ठेवीन. पण बरोबर मॅम. लेट हिम हॅव इट. तो पैसे मागतोय म्हणजे तो तयार झालाय. फायनली आय गेट द मनी. आणि हो, मी इंडियामध्ये बरेच वर्ष राहिलोय. सो डोंट वरी. यू कॅन ट्रस्ट मी विथ द करन्सी कन्व्हर्जन. अभिनंदन पिशवीकर सर. थँक्यू. अँड वेलकम टू आवर टीम. माय प्लेजर. देअर यू गो. राईट. बराच वेळ झाला इथे येऊन. धड खाणं पिणंही नाही झालं. ऑफकोर्स. तुम्ही सांगा काय हवंय ते आपण मागवूया. चहा, कॉफी का तुमचा तो ग्रीन टी? नाही नाही, बरोबर मॅम. हा आनंद खूप मोठा आहे. कसं आहे, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे धावत आणि मी माझ्या ध्येयाच्या मागे धावत आज इथे असे भेटलो. राईट? सो लेट्स हॅव अ पार्टी टुगेदर. शुअर. राईट? लेट्स सेलिब्रेट. एक काम करतो, मी आता फील्डवर जातो, काही ऑब्झर्वेशन्स करतो. म्हणजे त्या कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवलेल्या पिंक हेडेड डकचं ब्रीडिंग कसं करता येईल याबाबत आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकेल. आणि भिवू नका, मी नोबजालाही घेऊन जातो आमच्यासोबत. राईट? आणि संध्याकाळी भेटूच. लेट्स सेलिब्रेट. ऑल राईट. लेट्स हॅव अ पार्टी.
You know what? We should really go now into lodging. Great call. शशींद्रन सर. सर काय झालं? इन्स्टिट्यूटच्या डिरेक्टरचा फोन आला होता. त्यांना सॅम्युएलचा पत्ता हवा. आपल्यालाच काय माहिती नाही, आपण काय सांगणार त्यांना? म्हणूनच तर दिव्या, तेच काही कळत नाही काय करावं. वैताग आलाय नुसता. कसे असतील पिशवीकर सर? आपण सॅम्युएलची बरेच दिवस वाट पाहिली, अजूनही त्याचा पत्ता काही आपल्याला. शशींद्रन सर. सॅम्युएल, तू? सर तुम्ही आलात कधी? सॅम्युएल, अरे कुठे होतास तू? तुला परिस्थितीची काय जाणीव? इथे काळजी आणि भीतीपोटी आमचं काय झालं असेल याची जरा तरी जाणीव आहे का तुला? आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. अहो माझ्याही आता काही गोष्टी नव्हत्या. मला किडनॅप केलं गेलं होतं. कोणी? कसं? सांगतो. पण सर तुम्ही तर इथे आहात, मग पैसे? उगीच तोंडाला येईल ते बडबडू नकोस दिव्या. सॅम्युएल काय तुला असा माणूस वाटतो का? नाही नाही, मला असं म्हणायचं नव्हतं सर. एक पण मिनिट. तुम्हाला दोघांनाही असं वाटणं अगदी रास्त आहे. मान्य आहे, मी माझ्या मर्जीचा मालक आहे. बऱ्याचदा तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टीही मी करतो, पण म्हणून जबाबदारीची जाणीवच मला नाही असं नाहीये. मला माझं काम आवडतं. वेगवेगळे पक्षी निरखणं, त्यांच्या सवयी, त्यांचे पॅटर्न्स लक्षात ठेवणं, यातच मला खरं सुख मिळतं. पण म्हणून मी तस्करी करीन असा त्याचा अर्थ होत नाही. पण मग तू तिकडनं सुखरूप परत कसा आलास? मी त्या जेराल्डला, त्या बरुआ बाईला आणि मला किडनॅप करून नेणाऱ्या दोघींनाही मारलं. काय? मारलं? मारलं? म्हणजे जीवे मारलंस? हो. पण का? मग काय करायला हवं होतं सर? जेव्हा गोष्टी माझ्या जीवापर्यंत आणि त्याहूनही जास्त माझ्या निष्ठेपर्यंत आल्या ना, तेव्हा मी जीव घेणंच बेहत्तर समजलो. त्यांना कळायला हवं होतं दिव्या, की जे हात निसर्गाच्या संवर्धनासाठी झटतात ना, तेच हात वेळ पडली तर निसर्गाच्या संवर्धनासाठी जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. आयुष्योर सगळे मेले. पण सर तुम्ही त्यांना मारलात तरी कसं? सांगतो. आधी मी पूर्णपणे त्यांना सामील झालोय अशी त्यांची खात्री पटावी म्हणून मी त्यांना सेलिब्रेशन ऑफर केलं. त्यांना म्हटलं लेट्स पार्टी टुगेदर. आणि हेही ऑफर केलं की मी त्यांच्यासाठी एक डिश प्रिपेअर करेन. दिव्या, हे वाच. याच्यामध्ये जगभरातल्या मशरूम्सची माहिती आहे. अमेरिका फेलोइड्स मशरूम्स, टेटक्या या नावाने ओळखले जाते. अत्यंत विषारी परंतु चवीला आणि दिसायला नेहमीच्या बटन मशरूम सारखे असणारे. एक जरी पोटात गेलं तरी त्याचे विष हे चेतासंस्था, लिव्हर, किडनीच्या पेशी निकामी करते. खाल्ल्यापासूनच 30 मिनिटात भ्रम, आकडी, हॅल्युसिनेशन हा मृत्यू ओढवतो. सर तुम्ही हे त्यांना खायला घातलं आणि त्यांना कळलंही नाही. दिव्या, अगं हे गाईड मी चक्क त्यांच्या समोर उघडून बसलो होतो. मी तुम्हाला म्हणलं ना की मी फील्डवर ऑब्झर्वेशनसाठी जातोय म्हणून सांगितलं त्यांना, आणि येतानाच मी ही मशरूम्स हेरून ठेवली. त्याच्याबद्दल मी माझ्या डायरीत नोंदीही केल्या, पण त्या मूर्खांना वाटलं मी अकॅडमिक नोंदी करतोय. हास्यास्पदच आहे. पण काही $100 मिलियन मागे धावणारे हे एक्सप्लोरर्स सर निसर्गाप्रती एवढे इग्नोरंट. अरे पैशाची झापडं डोळ्यावर बांधली की निसर्गाप्रती कसली उत्सुकता, कसला आदर आणि कसलं काय. निसर्ग फक्त एक ट्रेडेबल कॉमोडिटी म्हणून राहतो. पण सर आता मला वाईट वाटतं. हो, म्हणजे म्यानमारच्या जमिनीवर मला 4 खून पाडावे लागले. सर तुम्हाला वाईट वाटून घ्यायची काही एक गरज नाहीये. त्या तस्करांनी तुम्हाला गन पॉइंट वरती किडनॅप केलं होतं. तुम्ही काय करायला हवं होतं?
उलट कुठलीही शस्त्र हाताशी नसतानाही शास्त्राचा आधार घेऊन तू तुझा आणि त्या पिंक हेडेड डकचा जीव वाचवलास हे महत्वाचं आहे. सर सगळं जरी खरं असलं तरी मी केलंय ते बरोबर ठरत नाही. अरे पिंक हेडेड डक्स नामशेष झाले तसे सगळ्यांना वाटत होते आणि त्याचाच गैरफायदा घेऊन जेराल्ड आणि बरुआ सारखे त्याची तस्करी करू पाहत होते. मी लगेच पोलिसांना फोन करतो आणि तुझा शोध थांबवायला सांगतो. आणि हो, तू तिथे पुन्हा जा, रिसर्च कर आणि त्यावर थिसिस लिह. पिंक हेडेड डेक्स अस्तित्वात आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. सर माझ्याही डोक्यात हा विचार आला होता, पण मला नाही तसं करावंसं वाटत. म्हणजे हे पिंक हेडेड डकवर पेपर पब्लिश करून आपण त्यांचा जीव धोक्यात नाही काढणार. अहो सर, ही बदकं ज्या भागात आहे तिथले लोक अगदी अडाणी आहेत. म्हणजे कदाचित ते जी बदकं रोज बघतायत त्या बदकांची किंमत या जगाच्या बाजारामध्ये $1,000,000 असेल याची त्यांना सुतराम कल्पना नसेल. आणि मग हे पेपर्स पब्लिश करून आपण त्या पिंक हेडेड डक्सचा आणि त्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात आणणार नाही का? सर, पिंक हेडेड डक्सची संख्या कमी होतीये म्हणून त्यांची तस्करी वाढेल ही भीती रास्त आहे. पण हीच वस्तुस्थिती आपण जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू तितकेच त्या तस्करांवर, त्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवणारे डोळेही वाढतीलच ना. एक प्रकारे त्या बदकांच्या संवर्धनासाठी चांगलं पाऊलच उचलता येईल. राईट. आणि सॅम्युएल, तू काही काळजी करू नकोस. घडला प्रकार या 4 भिंतींच्या आत राहील याची जबाबदारी माझी. थँक्यू सर. सर, फायनली आपले प्रिन्सिपल पिशवीकर सर सुद्धा सुखरूप आणि ते गुलाबी सिर सुद्धा सुखरूप आहे. म्हणतात ना, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो ले जाना, यहाँ कल क्या हो ले जाना, यहाँ कल क्या हो ले जाना.